हे गाईज, तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. हा आजचा ब्लॉग खूप छान आणि खूप मस्त होणार आहे, कारण ॲक्च्युली मी मुंबईवरून गावी आलेलो आहोत, मी आणि जावीद. तर आमचा आज प्लॅन जो आहे तो येण्याचं कारण जे आहे ते खूप खतरनाक आहे, कारण आपण ऐतिहासिक फिल्मच्या ऑडिशनसाठीच जाणार आहोत. तर मी माझ्या घरून माझी कार घेतली. कारमधून मी आणि जावीद निघालेलो आहोत सातारामध्ये राजयोग हॉटेल आहे, तिथं आमचं ऐतिहासिक फिल्मचं ऑडिशन आहे. श्रीकांत भिडे सरांचा हा नवीन मूवी येतोय, तर तिथं ऑडिशनसाठी माझ्यासोबत काम केलेले, ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या शॉर्ट फिल्ममध्ये रायबाची भूमिका केली ते शुभम अडागले सर आमच्यासोबत असणार आहेत. तर मित्रांनो चला, तर आमच्यासोबत ते पण येणार आहे. तर असा आम्ही प्रवास करतोय. तर गावी पाऊस तर चालूच आहे, कारण ॲक्च्युली मुंबईमध्ये होतो तर त्यावेळी मला पावसाचा अनुभव घेता नाही आला, पण गावाकडे आल्यानंतर गावाचं निसर्गरम्य असं वातावरण खूप छान आणि खूप मस्त मला असं आवडलेलं आहे. त्याच पद्धतीने आम्ही ड्राईव्ह करताना खूप सारा असा एन्जॉय सॉन्ग ऐकत घेतलेला आहे. तुम्ही थोडंसं सॉन्ग ऐकू शकताय. एव्हरीबडी, तर असा आनंद घेत आम्ही सातारला निघालेलो आहोत. आणि खरंच माझा फेवरेट जर जिल्हा असेल तर सातारा खूप आहे, तसंच कोकण निसर्गरम्य वाटतं यार. सो ऐतिहासिक फिल्मच्या ऑडिशनसाठी हा लुक ॲक्च्युली मला तर परफेक्ट वाटतोय, बट डिरेक्टर सरांना कितपत परफेक्ट वाटेल आय डोंट नो. तर अशा पद्धतीने जो आनंद मान्सूनमधला आहे ना, तर नक्कीच घेत जावा, कारण आयुष्यात फिरणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी सांगतच आलो, कारण ट्रॅव्हलिंग ही गोष्ट आपल्याला एवढी महत्त्वाची आहे ना. जर आयुष्याचा स्ट्रेस आणि जीवनामध्ये कोणतं टेन्शन असेल तर त्याचं सोल्युशन आणि एकमेव औषध म्हणजे ट्रॅव्हलिंग. तर अशा पद्धतीने आपण सातारमध्ये एंट्री केलेली आहे. सातारमध्ये आपण वाडे फाट्यावरती आलेलो आहोत. तर पहिला शुभमदादांना फोन केलेला आहे मी. शुभमदादा फाट्यावरतीच येतो बोलले, तिथं वाडे फाट्यावरती. तर गाडी लॉक करून मी त्यांना फोन करून तिथून आम्ही ते बोलले अर्धा तास लागतील. तर ठीक आहे चला बोललो, आपण नाश्ता करून घेऊया. तर नाश्ता करण्यासाठी आम्ही तिथंच मिसळचा आस्वाद घेऊन आम्ही शेवटी शुभम दादा आम्हाला भेटायला आलेले आहेत. तर रायबा आम्हाला भेटलेले आहेत. तर खूप छान वाटलं, बऱ्याच दिवसानंतर आम्ही भेटलोय. ॲक्च्युली खूप छान कलाकार आहेत. 65 कलागुण जे असतात गणपतीत ते यांच्यामध्ये रुजलेले आहेत. तर शुभमदादांनी आम्हाला राजयोग हॉटेलसाठी रस्ता दाखवलेला आहे, तिथंच ऑडिशन होणार. बट ॲक्च्युली मला एक शर्ट कॅरी करायचा होता, टी शर्ट घ्यायचा होता. तर त्यासाठी मी बोललो चला डीमार्टमध्ये जाऊयात. तर शुभमदादांना बोललो डीमार्ट कोणतं युटर्न घेऊन आम्ही डीमार्टला गेलोय. तर अशाच पद्धतीने सातारमध्ये खूप काही प्रसिद्ध आहे, त्यामध्येच कंदीपेढे सातारचे तुम्हाला माहितीच असेल. तर कधीतरी एकदा खाऊन बघा ज्यांनी खाल्ले नसतील. तर अशा पद्धतीने आपण मातोश्री पार्कमधून आतमध्ये एंट्री केलेली आहे. मातोश्री पार्कमधून आतमध्ये गेल्यानंतरच डीमार्ट आहे समोर. तर अशा पद्धतीने डीमार्टमध्ये गर्दी तर भरपूर आहे. त्याचं कारण म्हणजे मुलांच्या शाळा चालू होते, सो जून महिन्याचा सीझन आहे. लोक आपला बाजार काय गोष्टी असतील त्या शॉपिंगसाठी आलेले आहेत. अशा पद्धतीने आपली गाडी पार्क करायला जागा मिळालेलीच आहे फायनली. खूप गाड्या आहेत तिथं. तर अशा पद्धतीने शुभमदादांना बोललो चला आपण एक टी शर्ट घेऊयात, कारण आतमध्ये टी शर्ट वेअर करूनच मला तो लुक आणि माझी ॲक्टिंग ती डिरेक्टर सर्वसोबत दाखवता येईल. तर सो गाडी पार्क करून आम्ही डिमांडमध्ये एंट्री करायला चालू केलेली आहे. तर एंट्री करताना सो लोकांच्या खूप काही रिॲक्शन आलेले आहेत. शुभमदादा बोलले यार तुम्ही मास्क लावा, पण म्हटलं मास्क लावायची काही गरज नाही, आपण एवढे मोठे आर्टिस्ट नाही आहेत, आपण अजून डाऊन अर्थ आहात आणि माणसानं कधी पण डाऊन अर्थच राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने शर्ट आपण जास्त महागातला नाही घेणार, कारण ऑडिशन आहे ते 5 मिनटाचं आहे. तर 5 मिनटाच्या ऑडिशनसाठी 100चा टी शर्ट बस ना भाई. 100 पण खूप होतात, बट डीमार्टमध्ये 100च्या खाली काही भेटत नाही. तर आम्ही 100चा टी शर्ट बघण्यासाठी डीमार्टच्या क्लॉथिंग सेक्शनमध्ये गेलेलो आहोत. तर शेवटी आम्हाला क्लॉथिंग सेक्शन काही सापडलं नाही. तर इकडे तिकडे विचरत शेवटी आपल्या क्लॉथिंग सेक्शनमध्ये गेलो. सो लोकांच्या रिॲक्शन ह्या वेगळ्याच विचित्र होत्या. तर जाऊ देत बोललो. अशा पद्धतीने फायनली 99 का टी शर्ट भाई आम्ही घेतलेला आहे आणि तिथून आम्ही रिटर्न परत निघालेलो आहोत ऑडिशनसाठी. तर असा आमचा शुभमदादा खूप खुश झालेला आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने काही प्रोजेक्ट्स काही निरनिराळ्या गोष्टी यांचा आम्ही प्लॅनिंग पण सुद्धा केलेलं आहे, ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने आम्ही राजयोग हॉटेल जे गोडोली सातारामध्ये आहे तिथं ऑडिशन खूप मोठे होतात.
तुम्ही कोणालाही विचारू शकता. तिथं तुम्हाला कोणीही सांगेल की ऑडिशनसाठी कुठे ट्राय करावं. तर तिथं मोठे मोठे डायरेक्टर्स वगैरे लोक येतात, क्रिएटिव्स लोक येतात, बरीच टीम असते आणि मोठे मोठे डायरेक्टर तिथूनच आपल्यासारख्या आर्टिस्ट लोकांना उचलतात. सो सातारचा हायवे, पुणे बेंगलोर हायवे एक जबरदस्त असा प्रवास होण्यासारखा हायवे आहे. सो आम्ही त्या हायवेवरून युटर्न मारून परत नंतर आम्हाला रिटर्न येऊन गोडोलीमध्ये ते हॉटेल आहे, राजयोग हॉटेल. तर तुम्ही नक्कीच जाऊन भेट द्या एकदा तरी. सातारमधला एक माझा मित्र आहे, तिथं जाऊन मी एक टी शर्ट तिथनंच घातला, कारण तिथं गेल्यानंतर घालता येणार नाही. सो तिथूनच त्याच्या मित्राच्या रूमवरती जाऊन टी शर्ट घालून आतमध्ये आलो. तर तिथूनच आम्ही राजयोग हॉटेलला पोहोचलो आहे शेवटी फायनली, तुम्ही बघू शकताय. तर एंट्री केल्यानंतर खूप गर्दी होती. ऑडिशनसाठी आलेले लांब लांबवरून लोक आलेले आहेत. त्याच पद्धतीने आम्हीसुद्धा सांगलीवरून सातारा म्हणजे कमी नाही भाई, खूप लांबचा प्रवास आहे. कार होती म्हणून आलेलो नाही, तर पावसाचं वातावरण आहे म्हणून कार घेऊन आलेलो आहे. एवढा पण मोठा नाही आहे मी ॲक्च्युली, बट स्ट्रगलिंग टाईम चालूच आहे. त्या पद्धतीने ऑडिशनसाठी अशा गाड्या आर्टिस्ट लोकांच्या लागलेल्या आहेत. तर पहिला फॉर्म फिलअप केला इंट्रोचा, त्याच्यामध्ये नाव, एक्सपिरियन्स, ज्या पद्धतीने मुकेश छाबरांचं जे इंट्रोडक्शन लिहून दिलेलं सेम तसंच त्या पद्धतीने एका पेजवरती फॉर्म फिलअप केलेला आहे. फायनली फॉर्म फिलअप केल्यानंतर मी जावेदला बोललो, जावेद तू भी यार ऑडिशन दे दे, उसके पास भी बहुत टॅलेंट आहे. सो अशा पद्धतीने मी माझा पहिला फॉर्म भरून आम्ही तिथून रिहर्सलसाठी बाहेर आलेलो. तर आम्ही शुभम दादांनी सुद्धा ऑडिशन द्यायचं ठरवलं. शुभम दादांच्या आधी माझा नंबर होता, 367 नंबर माझा होता ॲक्च्युली. ते दिल्यानंतर जावेदनं पण फॉर्म भरून लाईनमध्ये उभा होता आणि म्हटलं जरा बाहेर जाऊन काहीतरी नसतं. त्याच पद्धतीने श्रीकांत दादा भेटलेले आहेत. श्रीकांत दादानी खूप अशी धमाल केलेली आहे, तुम्ही बघू शकता. मध्ये त्यांनी एक निळ फुलेचा आवाज काढलेला आहे, ऐका तुम्ही, काय मत आहे नक्कीच ऐका. खूप काय लावले तिचं मला काही गुणगान सांगू नको. मी तुझं ती स्टेजवर नसते आणि आपला आम्ही वाड्यावर नसतो. आता यात फरक काय, नाचा कुठं आम्हाला काय सांगतं कुठं नाचायचं. अच्छा नका एवढं वैतू नका. पण बाप्पाची राजकारणाची जी परिस्थिती बघता, मग राजकारणावरती तुम्हाला काय मत आहे? आजचे महाराष्ट्राचं राजकारण आणि तुमचे विचार असं समतोल साधून काय सांगचाल? ते मला सांग कोणाचं अडचण. साताऱ्यात आमचं मित्र तुषार बाबर सर आले, ते आमचा मित्र आहे, श्रीकांत माने आहे. तर सातारा झाल्यानंतर मी सरासनी एक सांगू शकतो, अशाच पद्धतीने आम्ही ऑडिशनसाठी मी थांबलेलो आहे. आणि कशी वाटली मिमिक्री दादाची तर नक्कीच सांगा कमेंट करून. अशा पद्धतीने काही मुलंसुद्धा कॉस्ट्यूम वेअर करून ऑडिशनसाठी आले. फायनली माझं ऑडिशन झालेलं आहे. आता जावेदचा लास्टचा नंबर आहे, तर त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. माझा फर्स्ट राऊंड कंप्लीट झालेला आहे. तर त्याच पद्धतीने आम्ही आता सेकंड राऊंडसाठी थांबलेलो आहे. तर सेकंड राऊंड करून आम्ही आता रिटर्नला वेअर करणार आहे. तर रिटर्नसाठी आम्ही निघालेलो आहोत. तर बाय बाय मित्रांनो. तर खूप कंटाळा आलेला आहे. सो आम्ही एका कॅफेमध्ये गेलो, तिथं आमच्या खूप मोठ्या कलाकारांची भेट झाली. देवमाणूसमधील विशाल कदम सर यांची भेट घेऊन आम्ही रिटर्न घरी निघालेलो आहोत. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.